खुश करण्यासाठी त्यांना महामंडळाचं वाटाचं गाजर दाखवलं जातं. आपल्याला हे जे खोक्याचं आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारची नीती आणि नियत या दोन्ही गोष्टी खराब आहेत. या महाराष्ट्राला भूषणावं नाहीत. राज्याची तिजोरी कशी लुटता येईल, कोणाला जास्त लुटता येईल, त्याच्यावर हे राज्य काम करते आहे. राज्याचा एक उपमुख्यमंत्री नाराज होऊन घरी बसतात, मग एका रात्री त्यांचा सगळा डेंगू चांगला होऊन जातो, दिल्लीला जातात आणि मग तिथं जाऊन घरानं सांगतात की माझ्या फायली तिथं क्लिअर केल्या जात नाही वगैरे. हे अशा पद्धतीच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे. म्हणजे हे महाराष्ट्र कसं चाललेलं आहे याचं काही वेगळं आम्हाला उदाहरण देण्याची गरज नाही. या राज्यामध्ये जो तमाशा मंत्रिमंडळात चाललेला आहे त्याच्यामुळे राज्याचा तमाशा व्हायला निघालेला आहे. राज्याची जनता कोणाकडे बघून या राज्यामध्ये जिवंत राहणार. आता हे सरकार आपल्या दारीवालं यांनी जी योजना काढली, यांनी सांगावं राज्याच्या जनतेला की एवढे पेंडॉल आपण मोठे मोठे तयार करतात तर कोणते पैसे असतात, कुठून पैसे आणले जातात, कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो पेंडॉलचा. एका ठाण्याच्या माणसाला पूर्ण राज्यातल्या पेंडॉलचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. 3 कोटी 3.5 कोटीचं ते पेंडॉल असतं. सगळे पैसे DPDC मधून खर्च केले जातात. त्या जिल्ह्याच्या विकासाचे जे पैसे असतात, आता गावामध्ये गेड्यापाड्यात गेलात तर रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाही, ग्रामपंचायतनी इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही म्हणून त्याचं नळ योजनेचे कनेक्शन कापले गेलेत. आता ग्रामपंचायतमधूनही लोक आणायसाठी, कारण की सरकारी योजनेच्या माध्यमातून तिथं लोक जमा करण्याचं काम केलं जातं आहे. यांच्या योजनेसाठी लोक येत नाही. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत जे ते वाटप करतात ते काँग्रेसच्या काळातल्या आहेत. हे काही यांच्या सरकारच्या काळातल्या नाही आहेत. पण आम्ही ज्या योजना होत्या त्या गाव पातळीवर, पंचायत समितीच्या पातळीवर आम्ही त्या योजनेचं वाटायला लावत होतो. पण त्याच योजना यांनी एकत्रित करून या आता सरकार आपल्या दारी आणि त्या ठिकाणी जाऊन आमचं सरकार कसं राज्य लुटते आहे हे सांगायचं काम करताय का? अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आणि हे जेवढं सरकार आपल्या दारीचं कार्यक्रम करतील तेवढा लोकांमध्ये यांच्याबद्दलचा राग निर्माण होत आहे. यांनी करावं, महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करावा. राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी यांनी करावी, कारण की आता सत्तेत आहे. रोहित पवार यांनी मागणी केलेली आहे की शासन आपल्या दारी नौटंकी बंद करा. बरोबर आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. या योजना काही नवीन नाही आहेत, या काँग्रेसच्या काळातल्याच योजना आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजना. आता 7/12 हा जो आहे तो तर आपण ऑनलाईन केला, तो 7/12 पण वाटायला निघतात हे लोक. आता मला काही कळायला कारण नाही की हे कुठले नौटंकी नाही आहे, हे महानौटंकी आहे. हे नौटंकी शब्द नाही, महानौटंकी, कारण 3 लोक आहेत ना. आणखी एक की लोकलेखा समितीसाठी अशोक चव्हाणांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. काँग्रेसचा लोकलेखा समितीचा अध्यक्ष व्हावा ही भूमिका आमची आहे. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आता आमचाच होणार ना, त्याच्यामध्ये काय. सर, वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीनंतर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आणि आता एक वेळचा खर्च सुमारे 40 ते 50 लाखांच्या घरात. त्याच्यातही भ्रष्टाचार होणार आहे. आता मुंबईच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जी निर्मल भवनमध्ये दलालांची फौज निर्माण केलेली आहे, तुम्ही ते सगळं त्यांनी रेकॉर्ड मागवावं, माहितीच्या अधिकारात त्यांनी द्यावा. आम्ही विधानसभेत मागणी करणारच आहोत की याचं काम काय केलं यांनी आणि किती टेंडर तिथून पास केले गेलेत, कसे अभाव केले गेलेत. महाराष्ट्राचे सगळे टेंडर अभाव होतात आहेत आणि मग काम मुद्दामून टेंडर पुन्हा घेऊन घ्यायचा, काही थोडंफार खोदखात करायचं आणि मग ते काम उशीर करायचं आणि पुन्हा त्याचे पैसे वाढवायचे. हा एक नवीन भ्रष्टाचाराचा गोरखधंदा महाराष्ट्रातलं सरकार करते आहे दलालाच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये आपण सगळीकडे पहा, सगळीकडे खोदलेलंच आहे. किती दिवसापासून कामं चालू आहेत. एक एक काम पूर्ण करून दुसरे कामं चालू करता आले असते, पण यांनी संपूर्ण मुंबईमध्ये सगळीकडे खोदखात करून त्या धुळामुळे मोठं प्रमाणात प्रदूषण मुंबई शहरामध्ये वाढलेलं आहे. आणि भ्रष्टाचाराचंच मूळ जळ जे आहे त्याच्यामुळे मुंबई आमची ही प्रदूषित झालेली आहे.
आणि आता त्याला कृत्रिम पाऊस पाडून त्याच्यावर त्याच्याही पाण्यामध्ये अजून पैसे खाता येते का त्याच्यावरचा प्लॅन ते लोक करणार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी सरकार जी आहे महाराष्ट्रातली, याच सरकारला कसं पाडता येईल हे ठरवण्याचं काम आता जनता करेल. ही दिवाळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अंधारात गेलेली दिवाळी झालेली आहे. इतिहासात याची नोंद होणार आहे. कारण की राज्याच्या सरकारने जाणूनबुजून महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी अशी लढत निर्माण करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची संपूर्ण परिस्थिती असताना 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू असताना सुद्धा दुष्काळावर चिंता करण्यापेक्षा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाच्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना काम देणं आणि त्यांना मदत करणं ही महत्त्वपूर्ण भूमिका सरकारला करायची होती. पण सरकारातले मंत्री ओबीसी वर्सेस मराठा करताना आपण पाहिलं. आज आम्हाला काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे आणि वारंवार आम्ही सांगतोय की 2014मध्ये देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता येण्यासाठी मराठा आरक्षणाची जी घोषणा केली होती ती त्यांनी पूर्ण करावी. बहुमताचं सरकार केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे. पण हा जो वाद महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे, जळता महाराष्ट्र निर्माण केलेला आहे, हा महाराष्ट्र आम्हाला असा जळता महाराष्ट्र नको. आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, ज्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका होती तो महाराष्ट्र आम्हाला पाहिजे. BJPने जाणूनबुजून महाराष्ट्राचं हे गौरव शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचं हा संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न या पद्धतीने करताय असा आरोप नाही, वास्तविकता आहे. आज दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी जी मदत यांनी घोषणा केली ती अत्यल्प आहे. म्हणजे एक काळ होता की याच्यापेक्षा 3 पटीनं जास्त पैसे मिळत होते. आता त्याला पैसे कमी केलेत, अजूनही खात्यात कमी पैसे जमा झाले नाहीत. दिवाळी संपली, शेतकऱ्यांचं धान्य थोडं काय निघालं तर अजूनपर्यंत समर्थन मूल्यांचे केंद्र उघडले गेले नाही. माती मोल शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा भाव विक्री आपण होताना पाहिलेला आहे. आणि म्हणून एकीकडे खर्च शेतीवरचा वाढला, डिझेलचे भाव वाढलेत, खताचे भाव वाढलेत, बियाणाचे भाव वाढलेत, औषधींचे भाव वाढलेत. 18% GST लावून शेतकऱ्यांना ह्या सगळ्या वस्तू विकत घ्याव्या लागतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. आपण या दिवाळीमध्ये अजून एक दुर्दैवी घटना पाहिल्या की मध्यमवर्गीयातल्या महिलांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. दिवाळीमध्ये महागाईच्या या महाभस्मासुरामुळे आपल्या घराला दिवाळी साजरी करू शकत नाही, म्हणून मध्यमवर्गीय महिलांच्या, गरीब महिलांच्या पण आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. तरुणांच्या, बेरोजगारांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आहेत. छोटे दुकानदार आत्महत्या करताना आपण पाहतोय. जवळपास तो आकडा 22,000च्या वर आज प्रत्येक स्तरामधून आत्महत्याचे प्रमाण जाऊन हे 22,000च्या वर महाराष्ट्रामध्ये आत्महत्या ह्या सरकारी आकडे आहेत. पण जे आकडे सरकारी नसतील तर ते अजून आकडे मोठेच आहेत. पण सरकारला याचं थोडंसं पण लाज वाटत नाही आणि जनतेचे प्रश्न मुद्दामून दुर्लक्षित करण्याचा एक प्रयत्न केला जातोय. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की सरकारने बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महागाईचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, या प्रश्नाकडे सरकारने लक्ष घालावं. नाही घातलं तर मग जनता या सरकारला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय तर शांतता राहणारच नाही. कारण की आज आपण पाहिलं की महाराष्ट्र जेव्हा जळते आहे तर आता तर खरं तर हे थोडंशी जनाची नाही तर मनाची असती ते स्वतःच राजीनामा देऊन मोकळे झाले असते. पण नाही तर आता यांना जितकी बर्बादी होतं तेवढे गंमत करतात, हसतात आहे. मंत्रिमंडळामध्ये 17 मंत्री पहिलेच कमी आहे. आता परवा कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये 16 मंत्री त्या ठिकाणी आले नाही.
म्हणजे राज्यातली परिस्थिती किती भयावह आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कुठलाही समन्वय नाही अशी परिस्थिती आज आहे. ज्या कॅबिनेटमध्ये लोकांच्या अपेक्षा असतात की कॅबिनेट आज आमच्यासाठी काही निर्णय करेल, पण कॅबिनेटमध्येच मंत्री जात नसतील आणि पहिलेच 17 मंत्री कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्याची परिस्थिती काय आहे ही समजण्यासारखं आज राज्यातली जनता खुळी राहिलेली नाही. माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने या सरकारला हे कारणे दाखवा नोटीस दिला पाहिजे. या पद्धतीनं जनतेच्या हिताचं निर्णय घेण्याची व्यवस्था ही सरकार करत असेल तर ही सरकारच बरखास्त केली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. आपण प्रश्न विचारू शकता. भुजबळांनी जे मराठा समाजाबाबतचे जे वक्तव्य आहे, वडेट्टीवार यांनी सांगितलेले की आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही आहे. काय वाटतं की तुमची काँग्रेसची भूमिका? मी आजही ठोकपणे आपल्याला सांगतो की आमचे नेते राहुल गांधीजींनी जे भूमिका जनगणनेची मांडलेली आहे त्या जनगणनेतूनच कायदेशीर ह्या बाबी सगळ्या मोकळ्या होऊ शकतात. 50%चं जे सिलिंग आहे ते सिलिंग रद्द होऊ शकते. या भाजपला हे करायचं नाही. नरेंद्र मोदीजी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गरीब जात आहे, म्हणजे याचाच अर्थ देशामध्ये गरीब जात आणि श्रीमंत अशी एक विभाजन करण्याचं प्लॅन BJPने केलेला आहे आणि म्हणून जातीनिहाय जनगणना ते करत नाही. मी मराठा समाजाच्या आणि सगळ्या ज्या आरक्षणासाठी प्रलंबित जाती आहेत त्यांना मी विश्वास देतो, काँग्रेसच्या वतीने विश्वास देतो. आम्हाला राज्यात आणि केंद्रात सरकार द्या, आम्ही हे सगळे आरक्षणाचे प्रश्न निकाली काढून देण्याची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची राहणार, ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे. या पद्धतीचा जो वाद निर्माण करून राज्यातल्या मूळ प्रश्नाला बाजूला सारण्याचं जे काम चालू आहे, राज्य जे जळतं आहे त्याच्यामुळे राज्याचं जे नुकसान होते आहे, अनेक उद्योग चाललेत राज्यातून. मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेलेत आणि आज या जळत्या महाराष्ट्रामध्ये छोटे उद्योग आता ते पण बाहेर जायला निघालेत. राज्याच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा त्याच्यामध्ये थांबला. राज्य हे कर्जबाजारी राज्य आणि दिवाळखोरीत काढण्याचं काम राज्याच्या सरकारच्या या दृष्टबुद्धीमध्ये होते आहे असं हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जे आरक्षणाच्या लाईनमध्ये आहेत, ज्या आर्थिक आणि शैक्षणिक जो समाज मागं असेल त्या प्रत्येक समाजाला आरक्षणामध्ये आणून त्याला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. सरकारमध्ये आहे, सरकारचे मंत्री आहेत, त्यामुळे सरकारचाच इन्व्हॉल्व याच्यामध्ये आहे आणि म्हणून माननीय राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रामध्ये आग पेटवणाऱ्या सरकारला बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. छगन भुजबळ वारंवार जे वक्तव्य करतायत त्याच्यामुळे वाद वाढताना पगारामध्ये छगन भुजबळांनी जाणण्याचा एक म्हटलेलं की अंतरवली सराठी इथे महिला पोलिसांवरती अत्याचार झाला, त्यामुळे महिलांच्या महिला पोलिसांच्या अत्याचारासंदर्भात एक महिलांची समिती गठीत करा. कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद तुम्ही जसं म्हणताय हा पेटवला जातोय, मात्र छगन भुजबळ वारंवार अशी विधानं करतायत त्याच्यामुळे हा वाद जास्त. मी आपल्याला ते सांगतोय, सरकारचा सहभाग या मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्यामध्ये सरकारचा सहभाग आहे. आग कोणी लावली? देवेंद्र फडणवीस गडकरींनी लोकसभा आणि विधानसभेच्या 2014च्या वेळेस केलेल्या घोषणा आणि त्यांनी ते पूर्तता केली नाही म्हणून आज महाराष्ट्र पेटतोय, जळतोय. आम्हाला आमचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, आम्हाला सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र हवा, पण BJPने जो महाराष्ट्र पेटवलेला आहे तो महाराष्ट्र नको आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप केलं पाहिजे. एक छगन भुजबळ नाही, हे सगळं सरकारच या वादामध्ये समाविष्ट आहे आणि त्याचं कारणच मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असून दुष्काळ जाहीर केला जात नाही. जाणून बुजून पहिले मंत्र्यांचे तालुके जाहीर करायचे, मग काही करायचे, अशा पद्धतीनं दुष्काळ जाहीर केला जाऊ शकत नाही. 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्याचं टँकर सेवा सुरू झाले. राज्यामध्ये पाऊस किती पडला याचा अंदाज आपल्याला त्याच्यावरून येतो. कोरडा दुष्काळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे, काही भागात ओला दुष्काळ आहे, पण सरकार जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी या पद्धतीचे वाद निर्माण करते आहे. महागाईवर बोलायला तयार नाही सरकार, बेरोजगारी बोलायला नाही. फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कंत्राटी नोकर भरती आम्ही रद्द केलेली आहे,
मग नवीन पॉलिसी काय? जे मुलं मुली महाराष्ट्रामध्ये 50,000 मुलं मुली आज कॉम्पिटिशन एक्झामसाठी तयारीने बसलेले आहेत, तर त्यांची ओव्हरेज झाल्यानंतर नवीन नोकर भरतीच्याबद्दल सरकार जाहीर करेल का? ते का अजूनपर्यंत जाहीर केलं नाही? तो पण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. पण या वादामध्ये मीडियाचं पूर्ण लक्ष या ओबीसी आणि मराठामध्ये लावून द्यायचं आणि सरकारने ही सगळी गंमत पाहावी आणि राज्य जळत ठेवावं, ही जी सरकारची भूमिका आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. हे मराठी झालं का? पण त्यांना केवळ तारीख मिळते म्हणून मी परेशान आहे आणि सरकारला उघडं पाडणार असं त्याला म्हणाले. बघा, आम्हाला काँग्रेसला त्याच्यात कुठलाही रस नाही आहे. मराठा लोकसुद्धा शेतकरी आहेत, ओबीसी लोकसुद्धा शेतकरी आहेत, मराठा ओबीसीमध्येही बेरोजगार आहेत, मराठा ओबीसीमध्येही गरीब लोक आहेत. आज त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याच्यात मराठा पण आत्महत्या करतो आणि ओबीसी पण करतो आहे. महागाईच्या आगीमध्ये मराठा पण जळतो आहे आणि ओबीसी पण जळतो आहे. बेरोजगारीमध्ये दोघंही जळतात आहेत. आमच्यासाठी ते प्रश्न आहेत. याच्यात गरीब लोक आहेत, त्या गरिबांचे प्रश्न आहेत, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे सरकार तारीख पे तारीख देतात, काय करायचं सरकारने करावं. या सरकारला हे प्रश्न सोडवायचे नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करायसाठी हे पाप जाणून बुजून महाराष्ट्रातलं भाजपचं येड्याचं सरकार करते आहे. हे स्वतः येडे आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेला येडे समजू नये अशी आमची भूमिका आहे. वडेट्टीवारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की परभणीमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे लोक पुढे होते. मी काय ऐकलं नाही आहे. त्यांनी काय बोलले ते तुम्ही त्यांना विचारून घ्या. काल भारताचा पराभव झाला ऑस्ट्रेलियाबरोबरच्या मॅचमध्ये. 2024ला निवडणूक आहेत, इंडियाचा विजय होईल का? इंडियामध्ये समजा तो खेळाडू आला तर ते हार होते, जो खेळाडू काल तिथं पोहोचला होता. त्यामुळे इंडियाची जीत, आता तो खेळाडू आमच्या इंडियामध्ये नाही, त्याच्यामुळे इंडियाची जीत होणारच. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कसिनो जुगार खेळत आहेत. हा फोटो झूम करा, ते तेच आहे ना, पिक्चर आम्ही बाकी आहे असं म्हणतायत. आणि अनेकांनी त्याच्यावरती कमेंट करताना सरळ सरळ बावनकुळे यांचं कमेंट मध्ये आलेलं आहे. जे संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलेला आहे, एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसतो आहे, त्याच्यामध्ये तो तपासला गेला पाहिजे. पण जे काही फोटो आता मी पाहिलेत त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहेत. आणि हे खरं आहे की नाही आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं पाहिजे आणि याच्यावर एक चौकशी लावली पाहिजे. वेळ आलं तर CBIची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे. कारण की एकीकडे राज्य कंगाल झालं, राज्याची तिजोरी कंगाल झाली, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर त्यांचे 10,000 कोटीचे पेमेंट मिळाले नाही म्हणून ते संपावर चाललेले आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं कॅसिनोमध्ये जुवा खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे याचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांनी हा फोटो कुठून आणलेला आहे काय त्याला मी त्याच्यावर जाणार नाही, पण हा फोटो गंभीर आहे.